सद्गुरू मंडळी, मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज बनवणार आहे मी मस्त अशी सुकटची चटणी। तर तुम्ही पाहू शकता इथे किती फ्रेश अशी सुकट घेतलेली आहे मी, आणि ही नवी सुकट आहे। ही सुकट अशी सफेद कलरची आहे, आणि बघा किती मस्त अशी सुकट आहे। दिसायला पण एकच नंबर सुंदर, आणि रेसिपी पण खूपच सुंदर अशी टेस्टी होणार आहे। तर चला, इथे मी एक हिरवी मिरची आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, काही लसूण आणि कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। आता इथे सर्व कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे, आणि जी सुकट आहे ना आपली, ती छान आपल्याला निवडून वगैरे घ्यायची आहे। आणि मी इथे 1-2 पाण्याने अशी स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे। तर चला, आता आपण एकीकडे मी कढई ठेवले। आता कढईमध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे, म्हणजे एक 1-1.5 पळी असं तेल घातले। तेलामध्ये मी इथं चिरलेला लसूण आणि एक हिरवी मिरची चिरलेली घातलेला आहे। हिरवी मिरची खूप तिखट नाही आहे, फिक्कट आहे। आणि इथे आता कांदा पण घालून घेतलेला आहे, कारण मी याच्यात लाल मसाला सुद्धा घालणार आहे, लाल तिखट, म्हणून मी एकच हिरवी मिरची कमी तिखटीची घातलेली आहे। मस्त कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला परतताना छान असा कांदा आपला गुलाबी कलर रंग येईल असा आपल्याला हा असा परतून घ्यायचा आहे। छान गुलाबी कलर येईपर्यंत कांदा मस्त परतून झाल्यानंतर इथे आता आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे। इथे मी काश्मीरी तिखट, म्हणजे जे कलरचं तिखट आहे ते, थोडं घरचं तिखट आहे, हळद आहे, आणि हे मसाले तुमच्या आवडीने तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता। आता इथे मी तिखट जे आहेत आपले मसाले ते छान असे परतून घेत आहे तेलामध्ये। आता बघा, मसाले चांगले आपल्याला परतून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच इथं आता सुकट टाकून घ्यायची आहे। सुकट इथे मस्त अशी धुवून घेतलेली आहे, आणि ती सुकट आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे। आता ही सुकट चांगली आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये, कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे। आता इथे चवीनुसार मीठ घालते। मीठ घालून एकदा परत असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, मस्त असं परतून घ्यायचं आहे। आता बघा, इथे फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर घालून एकदा असं परतून घेऊया, सर्व मिक्स करून घ्यायचं आपले सर्व जे मसाले आहेत ते छानपैकी सगळे सुकटला लागतील। आता सुकट सफेद कलरची असल्यामुळे इथे थोडं सफेद सफेद व्हाईट व्हाईट दिसू राहिलं, पण इथे सर्वीकडे हा मसाला लागलेला आहे। आता बघा, मस्त अशी आपली सुकट परतल्या गेलेली आहे। जर तुम्हाला सुकटचा रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही पाणी घालू शकता, पण मी इथं सुकीच अशी ही सुकट बनवलेली आहे। तर मंडळी, माझा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ छोटा आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।